नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी पावसाळा स्पेशल गरमागरम मसालेदार कणीस तयार करणार आहोत। इथं मसाला आहे तोही आपण घरी तयार केलेला आहे आणि कणीस तर आपण घरीच इथं भाजून घेतो। चला तर मग बघूयात गरमागरम असं मसालेदार अगदी गाड्यावर मिळतं तसं कणीस घरीच कसं तयार करायचं ते। इथं मी 2 कणस घेतलेले आहेत आणि कणस आपण ज्या वेळेला विकत घेतो त्यावेळेलाच इथं बघा तुम्ही मी कणस आहेत ती बघून घेतलेली आहेत। आता आपल्याला या कणसाचा आहे तो पाला काढून घ्यायचा आहे। इथं मी कणसाचा पाला आणि त्याला जी केस असतात ती सगळी काढून घेतलेली आहेत, म्हणजे कणीस भाजताना आपला गॅस अजिबात घाण होणार नाही। इथं आपल्याला जर चुलीवर कणीस भाजायचं असेल तर मात्र आपल्याला याला थोडासा पाला ठेवावा लागतो, नाहीतरी कणीस आहे ते करपलं जातं। इथं तुम्ही बघा अगदी दोन्ही कणसांचा मी पाला आणि केस काढून ही कणस स्वच्छ करून घेतलेली आहेत। यानंतर चटपटीत कॉर्न तयार करण्यासाठी आपण इथं करणार आहोत एक मसाला। त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा एवढं मीठ, पाव चमचा एवढा इथं मी चाट मसाला टाकलेला आहे आणि अगदी चिमूटभर इथं मी टाकून घेणार आहे काळी मिरीची पूड। इथं लाल तिखट आहे ते कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। हा जो मसाला आहे तो आपल्याला अगदी 30 सेकंदापर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघा कणसाला लावण्यासाठीचा आपला मसाला आहे तो तयार झालेला आहे। तो आपण एका कोरड्या वाटीत काढून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला आहे तो छान व्यवस्थित असा अगदी 15 दिवस ते महिनाभर राहतो। इथं तुम्ही बघा अगदी पावसाळा होईपर्यंत हा मसाला तुम्ही वापरू शकता। आता यानंतर आपण इकडे गॅसवर कणीस भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावर आपल्याला कणीस भाजून घ्यायचं आहे। इथं तुमच्याकडे जर जाळी असेल तर तुम्ही त्यावर ठेवून सुद्धा कणीस भाजलं तरी चालतं, पण जाळीवर जर कणीस भाजायचं म्हटलं तर थोडासा जास्त वेळ लागतो। इथे तुम्ही बघा कणीस भाजताना अगदी कणसाचा जो सुरुवातीचा भाग असतो तो थोडासा कच्चा राहतो, त्यामुळं आपल्याला हे कणीस आहे ते असं चारी बाजूनी धरून भाजून घ्यायचं आहे। अगदी सुरुवातीचा भाग आणि खालचा भाग आहे तो थोडासा कच्चा राहतो, मधलं कणीस आहे ते पटकन भाजलं जातं। पण या पद्धतीनं जर तुम्ही कणीस आहे ते आलटून पलटून भाजलं तर हे कणीस आहे ते अगदी पटकनही भाजलं जातं आणि व्यवस्थितही भाजलं जातं। इथं कणीस आहे ते खाताना अजिबात कच्चं लागणार नाही। इथे तुम्ही बघा आपण गॅसवर कणीस भाजलंय तर ते काळंही नाही आणि छान असं भाजलंही गेलेलं आहे। याच पद्धतीनं मी दुसरं कणीस आहे तेही गॅसवर ठेवून भाजून घेते। इथे बघा आपली दोन्ही कणसं आहेत ती मी गॅसवर भाजून घेतलेली आहेत आणि छान असं आपल्या कणसाला रंगही आलेला आहे। मक्याचं कणीस म्हटलं की मसाला आला आणि मसाला म्हटलं की लिंबू आलाच, तर हे एक छान असं समीकरणच आहे। इथं बघा तुम्ही छान असे आपली कणसं भाजून झालेले आहेत, मसाला तयार झालेला आहे आणि आपण लिंबूही कापून घेतलेला आहे। आता यातलाच आपण अर्धा लिंबू घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये आपल्याला हा लिंबू आहे तो छान असा घोळसून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघा अगदी छान असा मसाला मी लिंबाच्या फोडीला लावून घेतलेला आहे आणि कणसाला आपल्याला हा जो लिंबू आहे तो चोळून असा लावून घ्यायचा आहे आणि इथे मस्त असं आपलं मसालेदार कणीस तयार झालेलं आहे। तुम्हाला बघताच तोंडाला पाणी सुटेल एवढं हे कणीस आहे ते इथं टेस्टी झालेलं आहे। जर तुम्हाला एक्स्ट्रा मसाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा मसाला आहे तो वरून भुरभरू शकता। आणि इथे मस्त गरमागरम पावसाळ्यामध्ये खाण्यासाठीचं आपलं मसालादार कॉर्न किंवा मसालेदार कणीस आहे ते तयार झालेलं आहे। इथं हे अगदी घरच्या घरी गाड्यावर मिळतं तसंच हे मसालेदार कणीस आहे ते मी तयार केलेलं आहे। याच पद्धतीनं या पावसाळ्यामध्ये या मसालेदार कणसांचा आनंद तुम्हीही घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच ह्या रेसिपीला शेअर करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।